तर चौथा ग्रह आहे नातेसंबंधामधला की गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रह. तर काही लोकांचं शिक्षकांबरोबर म्हणजे तुमचे गुरु जे आहेत, जे कोणी गुरु तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्यांच्याशी तुमचं पटत नाही, त्यांचे विचार तुम्हाला आवडत नाही. त्याचबरोबर काही धार्मिक गोष्टी करायच्या वेळेला तुम्हाला नेहमी निगेटिव्ह फील होतं, तुमची इच्छा होत नाही मंदिरात जाण्याची किंवा कुठलंही चांगलं कर्म करायची इच्छा होत नाही, कुठेतरी निगेटिव्ह गोष्टीकडे आपण ओढलोच होतो. मग अशा वेळेला तुमचा गुरुग्रह हा खराब आहे किंवा कमकुवत आहे असं म्हटलं जातं. मग मी डिस्प्लेवर देत आहे तर मंत्र तुम्ही 108 वेळा करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर शुक्रग्रह म्हणजे तुमच्या वाईफला मानला जातो. तुमच्या वाईफशी तुमचं नीट संबंध नसतील, तुम्ही सतत त्यांना घालून पडून बोलताय, तुमचं सतत भांडण होतं आहे, तुम्ही त्यांना समजून घेत नाही. मग अशा वेळेला असं म्हटलं जातं की तुमचा शुक्रग्रह हा कमजोर होत आहे. मग शुक्रग्रह कमजोर जर होत असेल तर अशा वेळेला तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टी करायला हव्यात, त्यांच्याशी चांगलं बोलणं, समंजसपणाने या गोष्टी नीट करायला हव्यात.